नमस्कार. मी मनीषा. एकदा सगळ्या संतांची मांदियाळी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जमली आणि म्हणजे नामदेव, नंतर तुमचे ज्ञानोबा माऊली, चोखामेळा, गोरा कुंभार, सगळे सगळे संत. आणि नामदेवांचं कीर्तन होतं. नामदेव कीर्तन करायला लागले आणि सगळीजणं देहभान विसरून मध्ये नाचायला लागली. भगवंतांना राहावे ना. भगवंतांना वाटलं आपणही जाऊन असं देहभान विसरून नाचावं. किती सुंदर कीर्तन चाललंय आणि आपण कोणाला आपलं रूप ओळखून द्यायचं नाही, अशा पद्धतीनं आपण जायचं. म्हणून ते आले आणि कीर्तनामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. देव नाचे पांडुरंग. अगदी भगवंत देह भान विसरून नाचायला लागली. जसं चोरानं चोरी करायला गेल्यानंतर आपण चोरी करायला आलोय हे विसरून चालत नाही, पण काही कारणानं ते विसरून जातं. तसं भगवंतांचं पण आपण रूप उघड करायचं नाही आहे हे त्यांनी ठरवून आलेले होते. परंतु शेवटी त्यांना ओळखलंच. आणि त्या वारकऱ्यांच्यामध्ये एक नवीन वारकरी होते, कबीरदाजी. आणि कबीरदाजी भगवंत इतके देवभान विसरून नाचणं कशाला म्हणतात, देवभान विसरून नाचतात. आणि नामदेवांचं कीर्तन पण इतकं गोड. तर ते कसं गोड, तर नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी देव पुढे नाचे पांडुरंग. सगळ्या वारकऱ्यांच्या बरोबर भगवंत नाचायला लागले. कशाचं भान नाही, काही नाही. कबीरांचं एकदम लक्ष गेलं. कबीर म्हणायला लागले, अहो भगवंता सावध व्हा आता तरी, भगवंता सावध व्हा. तर ते कीर्तनात पेंगणारी माणसं कशी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असं म्हटल्यावर जशी खडबडून जागी होतात, तसं एकदम भगवंत एकदम खडबडून भानावर आले. आणि त्यांनी विचारलं कबीराला, काय झालं हो, काय झालं काय. कबीर म्हणे सावध व्हा आता तरी देवा. कबीर म्हणे सावध व्हा आता तरी देवा. भगवंत म्हणले काय झालं काय. अहो तुमच्या पितांबराची गाठ ढिल्ली झाली आहे, पितांबर सगळा पायात आलाय. आणि मग त्यांनी एक 2-4 वारकऱ्यांना घेतलं, त्या संतांना घेतलं, त्यांच्या भोवती गेले आणि त्यांचा पितांबर सरळ केला. तर असं हे नाही, असं या नामामध्ये, नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की देव आणि सामान्य माणूस यांच्यातलं सुद्धा अंतर कमी होतं. आणि असं हे कीर्तन आहे. तर नामदेव कीर्तन करी देव